आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी वीरशैव गवळी समाजाकडून महाआरती, काकांना लवकर बरं वाटावं यासाठी सिदाजी अप्पांकडे प्रार्थना। नगर शहर व भिंगार येथील वीरशैव लिंगायत गवळी समाजाच्या वतीनं महाआरती करून गुरु सिदाजी अप्पांकडे काकांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना करण्यात आली। यावेळी गवळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। अरुण काकांची परिस्थिती चिंताजनक असली तरी त्यांचं शरीर औषधोपचारांना प्रतिसाद देत आहे, त्यामुळे लवकरच अरुण काकांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन ते पूर्वीप्रमाणेच ठणठणीत बरे होतील असा विश्वास माजी नगरसेवक प्रकाश भागनगरे यांनी व्यक्त केला। अरुण काका आणि जगताप कुटुंबावर प्रेम करणारे सर्वच जण रुबी हॉल येथे भेट देण्यासाठी जात आहेत। तिथे एवढ्या मोठ्या गर्दीमुळे हॉस्पिटल प्रशासनावरही तणाव येत असून आपण सर्वांनी घरी थांबूनच देवाकडे अरुण काकांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी असं आवाहनही यावेळी माजी नगरसेवक प्रकाश भागनगरे यांनी केलंय। प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर। या नगर जिल्ह्याचे आमदार माननीय अरुण काका जगताप आमच्या सगळ्यांचे आधारस्तंभ, आमचे मार्गदर्शक, आमचा आधारवड यांची गेल्या 3-4 दिवसापासून तब्येत बरी नाही। त्या आजारी असल्या कारणानं पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक या ठिकाणी त्यांच्यावर उपचार चालू आहेत। डॉक्टर लोक अत्यंत शर्तीचे प्रयत्न त्यांच्याकरता करत आहेत। गेल्या 3-4 दिवसामध्ये प्रकृती चिंताजनक जरी असली तरी त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा देखील होत आहे। त्यांचं शरीर हे औषधोपचाराला प्रतिसाद देत आहेत। या ठिकाणी आज वीरशैव लिंगायत गवळी समाजाच्या वतीनं बाल ब्रह्मचारी सद्गुरू सिदाजी अप्पा यांच्या मंदिरामध्ये आरती करून प्रार्थना करण्यात आली सद्गुरू सिदाजी अप्पांकडे की माननीय आमदार अरुण काका जगताप यांची तब्येत पूर्वीप्रमाणेच ठणठणीत व्हावी, त्यांनी त्यांची तब्येत सुधारावी, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी याच्याकरता आज समस्त नगर आणि भिंगार येथील वीरशैव लिंगायत गवळी समाजाच्या वतीनं सद्गुरू सिदाजी अप्पांच्या चरणी आरती करून प्रार्थना करण्यात आली की माननीय आमदार अरुण काका जगताप यांना स्वास्थ्य लाभावं, त्यांची तब्येत पूर्ववत होऊन ते सर्व या आपल्या नगरकरांसमवेत पुन्हा एकदा या सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय व्हावं अशा पद्धतीची प्रार्थना सद्गुरू सिदाजी अप्पांच्या चरणी करण्यात आलेली आहे। मी सर्वांनाच या ठिकाणी नगरकरांना एक आवाहन करतो की रुबी हॉल या ठिकाणी गेल्यानंतर तेथील हॉस्पिटलच्या प्रशासनावर सुद्धा मोठ्या प्रमाणात तणाव येतोय। आपल्याला प्रत्येकाला विनंती आहे की आपण सर्वच माननीय आमदार संग्राम भैया जगताप असतील, त्यांचे पिता श्री अरुण काका जगताप असतील यांच्यावर प्रचंड प्रेम करणारे आहोत। तर आपण आपापल्या परिसरामध्ये, आपापल्या भागामध्ये, आपापल्या घरामध्ये परमेश्वराला प्रार्थना करा की काकांना उत्तम आरोग्य, दीर्घ आरोग्य लाभावं अशा पद्धतीची प्रार्थना आपण सगळ्यांनीच या ठिकाणी म्हणजे पुण्याला न जाता त्या ठिकाणी गेल्यानंतर ते ICU मध्ये ऍडमिट आहेत, त्या ठिकाणी इन्फेक्शन होण्याची भीती मोठ्या प्रमाणात असते। म्हणून आपण आपापल्या घरी, आपल्या भागात, आपल्या परिसरातील मंदिरांमध्ये प्रार्थना करावी की काकांना या ठिकाणी चांगलं उत्तम आरोग्य आणि स्वास्थ्य लाभावं अशा प्रार्थना आपण आपापल्या ठिकाणी कराव्या, एवढीच विनंती या ठिकाणी सर्व नगरकरांना करण्यात येत आहे।